मित्रांनो नमस्कार। स्त्रीच्या शरीरातील सर्वात मजबूत अंग हे महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या। हे गर्भाशय हे सर्वात मजबूत अंग मानले जाते, कारण ते गरोदरपणाच्या काळात बाळाच्या वाढीसाठी आणि प्रसूतीसाठी आवश्यक ताण सहन करू शकते। गरोदरपणात गर्भाशयाची क्षमता अनेक पट वाढते आणि प्रसूती दरम्यान ती संकुचित होऊन बाळाला बाहेर ढकलते। 2. हृदय। स्त्रियांमध्ये हृदयाची क्षमता अनेक धैर्य असते। भावनिक आणि शारीरिक ताणतणाव सहन करण्याची स्त्रियांची क्षमता मोठी असते। प्रेम, करुणा आणि समर्पण यामुळे हृदयाचे शक्तिशाली स्थान आहे। 3. मेंदू। मानसिक क्षमता आणि मल्टीटास्किंगसाठी स्त्रीच्या मेंदूची कार्यक्षमता असतो। एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे। 4. हाडे। काही अभ्यासानुसार स्त्रियांमध्ये विशिष्ट भागात हाडांची घनता जास्त असू शकते। विशेषतः प्रसूतीसाठी आवश्यक भागात हाडांचा हा भाग प्रसूतीच्या वेळी शरीराला आधार देतो। 5. त्वचा। त्वचा हे शरीराचे मोठे आणि मजबूत अंग आहे, जे वातावरणाशी संपर्क साधते आणि संरक्षण करते। त्वचेची लवचिकता, नैसर्गिक पुनरुत्पादन क्षमता ही महत्त्वपूर्ण आहे। 6. यकृत। शरीराच्या चयापचय प्रतिक्रियेसाठी अनेक विषारी पदार्थांना बाहेर काढण्यासाठी यकृताचे महत्त्व आहे। यकृताची पुनरुत्पादन क्षमता आणि ही शरीराच्या टिकावाचे उदाहरण आहे। 7. फुफ्फुसे। स्त्रिया सहसा ऑक्सिजन प्रक्रिया कार्यक्षमतेने करतात, जी शारीरिक क्षमतेसाठी महत्त्वाची आहे। दीर्घकाळ चालणाऱ्या व्यायामात किंवा शारीरिक कामात स्त्रियांची श्वसन क्षमता प्रभावी ठरते। 8. मांसपेशी। विशेषतः श्रोणी प्रदेशाच्या मांसपेशी प्रसूतीच्या वेळी लवचिक आणि मजबूत असतात। स्नायूंच्या लवचिकतेमुळे प्रसूती आणि पुनर्प्राप्ती शक्य होते। 9. मन। मानसिक दृढता स्त्रियांचे विशेष गुण आहे। ते भावनिक आव्हानांचा सामना अधिक समर्थपणे करतात। मानसिक ताणतणाव सावरण्याची आणि आत्मसामर्थ्यावर टिकून राहण्याची क्षमता स्त्रियांमध्ये जास्त असते। 10. पचनसंस्था। स्त्रियांच्या पचनसंस्थेची कार्यक्षमता आणि तिचा लवचिकपणा शारीरिक आणि मानसिक ताणाच्या काळातही टिकून राहतो। 11. इम्युन सिस्टम। स्त्रीच्या प्रतिकारक शक्ती सहसा मजबूत असते, ज्यामुळे त्या संसर्गाचा सामना प्रभावीपणे करतात। रोगप्रतिकारक शक्तीचा हाच गुणधर्म महिलांना टिकाऊ बनवतो। 12. नरम ऊती। प्रसूती आणि गरोदरपणाच्या काळात शरीराला आधार देणाऱ्या नरम ऊतीची लवचिकता आणि ताकद महत्त्वाची आहे। 13. कंबर आणि श्रोणी भागाचे विशेषतः मजबूत बांधकाम प्रसूतीसाठी योग्य असते। या भागात मांसपेशीच्या लवचिकपणा आणि शक्ती प्रसूती सुलभ करतात। मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।